तर नमस्कार मंडळी, मी आणि जाधव आणि स्वागत तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी आवरून निघालो होतो मी आपल्या कॉलेजसाठी. त्यानंतर केला आपण नाश्ता, घेतलं देवाचं व आपल्या आईचं दर्शन. आपला मित्र शुभम खूप वेळची आपली खाली वाट बघत होता. त्यानंतर गेलो आपण आवरून खाली आपली शुभम खूप वेळची वाट बघत असल्या कारणाने त्याचं तोंड असं एवढं झालेलं होतं. मग आपण केलं त्याला खूप तिकडे पळायला लागला. त्यानंतर आपण आपलं डोगेश भाईचं आणि शुभमचं कंपॅरिझन केलं. त्यात मला तर काही साम्य आढळलं नाही. तुम्हाला काय साम्य आढळतंय तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे युद्ध संपून आमची सवारी निघाली कॉलेजकडे. त्यानंतर आम्ही गेलो कॉलेजमध्ये एंट्री केलं आपण आपल्या मावशींना गुड मॉर्निंग करून आम्ही थेट गेलो क्लासरूम मध्ये बसल्यानंतर 5 मिनिटं आपण झालो बोर. लगेच शुभमला आपण बाय करून व त्याला एडावणी करून आपण निघालो कॉलेजच्या खाली अक्षय मामा आपली वाट बघत होता. वाट बघता तो झोपून गेला होता. त्यानंतर आज होता सोमवार. आपल्याला जायचं होतं बेलेश्वरला. जाता आपण उचलला आपल्या बॅनला म्हणजेच आपल्या जीवनला. तिथून आम्ही निघालो बेलेश्वरला पोहोचतात दर्शन घेऊन व आपल्या अक्षय मामाला बाय करून मी आणि जीवन निघालो होतो शिवनच्या गाडीची सर्व्हिसिंग करायला. सर्व्हिसिंग करून जीवन मामाने सोडलं आपल्याला घरी. त्याला बाय करून आपल्याला घरी पोहोचायला झाला होता उशीर. घरी पोहोचताच आपण झालो फ्रेश होऊन केली आपण आपल्या आवडीची कॉफी. बाहेर वातावरण खूप छान झालं होतं. त्या वातावरणात आपण कॉफी एन्जॉय करून आवरून निघालो जिमसाठी. मला घेण्यासाठी आला होता आपला यश भाऊ. मग यश भाऊ आणि मी निघालो जिमसाठी. त्यानंतर घेतला आपण आपल्या रोहित भाऊला व आपले सगळे जिमची गँग. आम्ही थेट धाड मारली आपल्या व्यायाम शाळेवर म्हणजेच आपल्या जिमवर गेल्यानंतर आज होता आपला चेस्ट आणि ट्रायसेपचं वर्कआउट कम्प्लीट करून थोडंसं फ्लेक्स करून आपण निघालो घराकडे. यश भाऊने सोडलं आपल्याला घरी. यश भाऊला बाय करून आपण पदार्पण केला आपल्या घराकडे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग गाईज नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.